दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन बाहेरील भीषण स्फोट प्रकरणात एक मोठी कारवाई करण्यात आली आहे। संशयित आरोपी डॉक्टर उमर नबी याचं पुलवामामधील घर सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केलंय। या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला होता। हरियाणामध्ये उमरची लाल रंगाची फोर्ड इकोस्पोर्ट कारही पोलिसांना सापडली आहे। तपासादरम्यान उमर आणि 2 काश्मीरी डॉक्टरांनी 2022 मध्ये तुर्कीला भेट दिल्याचंही समोर आलं होतं। जम्मू काश्मीर पोलिसांनी उमरच्या कुटुंबियांसह 6 जणांना अटक केली असून 2900 किलो स्फोटकही जप्त केलंय। सुरक्षा यंत्रणा या नेटवर्कचा पुढचा तपास करतायत। सहारनपूरमधील डॉक्टर आदिल प्रकरणात नवे धागेदोरे आता समोर आले असून एटीएसचा तपास आता व्हीब्रोज हॉस्पिटलपर्यंत पोहोचलाय। दहशतवादी हल्ल्याशी संबंधित संशयित म्हणून चौकशी होत असलेल्या डॉक्टर आदिलनं इथे 2.5 महिने काम केलं होतं। तपास पथकानं रुग्णालयात धाड टाकून व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांकडून त्याची वर्तणूक, कामकाज आणि रेकॉर्डबाबत माहितीही घेतली आहे। रुग्णालयाच्या उपाध्यक्षा डॉक्टर ममता यांनी आदिल हा 4 लाख रुपयांच्या पगारावर नाराज होता आणि तो 5.5 लाखांचं पॅकेज मिळाल्यावर नोकरी बदलल्याचंही सांगितलं। दरम्यान रुग्णालयानं तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य देखील जाहीर केलंय। दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोट प्रकरणाच्या तपासात मोठा धक्कादायक खुलासा झालाय। एनआयएच्या डिजिटल फॉरेन्सिक तपासात उघड आरोपी मंडळींनी स्फोटाची योजना लपवण्यासाठी चॅटमध्ये दावत आणि बिर्याणी हे कोडवर्ड वापरले होते असं समोर आलंय। दावत के लिए बिर्याणी तयार है म्हणजेच हल्ला आणि स्फोटकं तयार असल्याचा संदेश असा अर्थ या तपासातून स्पष्ट झालाय। दरम्यान आरोपी शाहीनकडून हा कोड मेसेज पाठवण्यात आला होता। तपासात लाल किल्ल्यावर 26 जानेवारी आणि दिवाळीला हल्ल्याची योजना तसंच 2900 किलो स्फोटक जप्तीचा मोठा खुलासाही झाला असून दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। कर्नाटकच्या बागलकोट जिल्ह्यातील सैदापूर गावात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान मोठा तणाव निर्माण झाला। 3500 रुपये ऊस दराच्या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली। काल मुधोळ जवळील समीरवाडी भागात 50हून अधिक ऊस भरलेले ट्रक जाळल्यानंतर आज पुन्हा आक्रमक मोर्चा काढला गेला। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला। आंदोलनामुळे परिसरात भीतीचं वातावरण असून प्रशासन आणि कारखानदारांमध्ये तोडगा निघेपर्यंत शेतकरी संघर्ष कायम ठेवणार असल्याचं सांगितलं जात आहे। बेळगाव सीसीबी पोलिसांनी अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय बोगस कॉल सेंटरवर धाड टाकत मोठी कारवाई केली आहे। बेळगावातून चालणाऱ्या या रॅकेटमधून अमेरिकेतील लोकांना आर्थिक गंडा घातला जात होता। या प्रकरणातील 33 जणांना आज 3ऱ्या जेएमएफसी न्यायालयात न्यायाधीश पल्लवी पाटील यांच्यासमोर हजर करण्यात आलं। पोलिसांनी सगळ्या आरोपींवर गुन्हे नोंदवून अधिक तपासासाठी कोठडीची मागणी केली आहे। न्यायालयानं आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलिसांकडून या रॅकेटच्या पडद्यामागील सूत्रधारांचा तपास सुरू करण्यात आला आहे। इंडोनेशियाच्या मध्य जावा प्रांतात मुसळधार पावसामुळे भीषण भूस्खलन झालंय। या 2 जणांचा मृत्यू झाला असून 21 नागरिक अजूनही बेपत्ता आहेत। सिला कॅप रिजन्सीतील सिब्युनिंग या भागात गुरुवारी रात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय। स्थानिक प्रशासन, बीपीबीडी, एसएआर पथक, सैन्य आणि शेकडो स्वयंसेवक ढिगारा हटवून बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहेत। पावसाचा जोर कायम असल्यानं बचाव कार्य अधिक कठीण झालंय। दरम्यान जकार्तातील नौदल संकुलातील मशिदीत शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या स्फोटात 54 जण जखमी झाले असून सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत। इस्रायलनं 7 ऑक्टोबर 2023च्या हल्ल्यात अपहरण झालेल्या उर्वरित 4 ओलिसांपैकी एकाचा मृतदेह अतिरेक्यांनी परत केल्याची माहिती दिली आहे। मृत ओलिसाची ओळख मेनी गोदार्ड अशी पटली असून त्याचं अपहरण किबुत्झ बेएरी इथून करण्यात आलं होतं। त्यांच्या पत्नीचा त्याच हल्ल्यात मृत्यू झाला होता। युद्धविरामानंतर इस्रायलला आतापर्यंत 25 ओलिसांचे मृतदेह मिळाले असून गाझामध्ये अजून 3 ओलिस बेपत्ता आहेत। करारानुसार प्रत्येक इस्रायली ओलिसाच्या मृतदेहाच्या बदल्यात इस्रायल 15 पॅलेस्टिनी मृतदेह परत करते। पाकिस्तानमधील राजकारणानं एक अत्यंत महत्त्वाचं वळण घेतलंय। देशाच्या संसदेत 27th अमेंडमेंट टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान या मोठ्या घटना दुरुस्ती विधेयकाला मंजुरी मिळाली आहे आणि या विधेयकामुळे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांचे अधिकार कैक पटीनं वाढले आहेत। या दुरुस्तीमुळे त्यांना देशातील सगळ्या लष्करी दलांवर नियंत्रण मिळालंय तर न्याय व्यवस्थेची पुनर्रचना देखील करण्यात आली आहे। यावेळी फक्त 4 खासदारांनी विरोध केला तर 234 जणांनी पाठिंबा दर्शवला। हे बदल लोकशाहीच्या पायावर मोठा झटका असल्याचं मत तज्ज्ञांनी मांडलंय। पाकिस्तानच्या 27व्या घटना दुरुस्ती विरोधात सर्वोच्च न्यायालयात मोठा बंडाळीचा सूर उमटलाय। लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना अमर्याद अधिकार देणाऱ्या या दुरुस्तीच्या निषेधार्थ सर्वोच्च न्यायालयाचे 2 वरिष्ठ न्यायाधीश मनसूर अली शाह आणि अताह मिनालाह यांनी राजीनामे दिलेत। ही दुरुस्ती संविधान विरोधी असून लोकशाहीच्या स्तंभांना कमजोर करणारी असल्याचं ते म्हणाले। राजीनाम्यानंतर न्यायालयात आता केवळ 14 न्यायाधीश उरलेत। दरम्यान इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षानं देशव्यापी निदर्शनं छेडण्याची तयारीही सुरू केली आहे। विरोधी आघाड्यांनी देखील सरकारला अपयशी ठरवत आंदोलनाची हाक दिली आहे।
बांगलादेशात माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालापूर्वी हिंसाचार उफाळलाय। देशभर अवामी लीगनं लॉकडाऊनची हाक दिल्यानंतर प्रतिस्पर्धी बीएनपी आणि जमात-ए-इस्लामीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत। बुधवारी तब्बल 32 स्फोट झाले आणि डझनभर बसेस पेटवल्या गेल्या। ढाका विमानतळावर जवळ देखील 2 स्फोट झाले। राजधानीत शाळा ऑनलाईन सुरू असून सार्वजनिक वाहतूक बंद ठेवली गेली आहे। तर या हिंसेमुळे 400 निमलष्करी जवान तैनात करण्यात आलेत। 17 नोव्हेंबरला हसीना यांच्यावर मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या प्रकरणाचा निकाल अपेक्षित आहे। हसीना यांनी सगळे आरोप राजकीय सूड म्हणून फेटाळून लावत हा खटला बनावट असल्याचा आरोपही केलाय। बांगलादेशच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आलाय। माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी अमेरिका, पाकिस्तान आणि सेंट मार्टिन बेटावरील आपल्या कठोर भूमिकेवरून मोठा युटर्न घेतलाय। पदच्युतीनंतर अमेरिकेवर हस्तक्षेपाचे गंभीर आरोप करणाऱ्या हसीना यांनी मी कोणत्याही देशाला दोष देत नाही, चुकीच्या माहितीने परिस्थिती बदलली असं विधान केलं। त्यांची मोहम्मद युनूस विषयी यांची देखील भूमिका नरमलेली पाहायला मिळाली। पाकिस्तानबाबत त्यांनी कूटनीतिक सूर स्वीकारला। सेंट मार्टिन विवादावर मौन ठेवत त्यांनी वॉशिंग्टनशी संबंध सुधारण्याचा संकेत दिलाय। 2024च्या निवडणुकांपूर्वी हा रणनीतिक बदल निर्णायक ठरू शकतो। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे संबंध अचानक सुधारल्याचं समोर आलंय। न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार पाकिस्तानने एप्रिल-मे महिन्यात वॉशिंग्टनमधील विविध लॉबिंग फर्मसोबत तब्बल $5 दशलक्ष किमतीचे करार केले होते। ट्रम्प यांना भारत-पाक संघर्ष टाळल्याचं श्रेय देणं आणि नोबेल शांतता पुरस्कारासाठी त्यांचं नामांकन पुढे करण्याचे प्रयत्नही झाले। पाकिस्ताननं $500 दशलक्ष खनिज करार केला आणि अमेरिकन कृषी बाजारपेठ खुली केली। काही करार ट्रम्प यांच्या माजी सहकाऱ्यांशी झाले। त्यानंतर लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांची गोपनीय भेट देखील घेतली होती। अमेरिकेत 43 दिवसांपासून सुरू असलेले सरकारी शटडाऊन अखेर संपलंय। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निधी विधेयकावर स्वाक्षरी करतात 14 लाख कर्मचाऱ्यांच्या थकलेल्या पगाराचा मार्ग मोकळा झालाय। प्रतिनिधी सभागृहात हे विधेयक 222-209 मतांनी मंजूर झालं असून सरकारला 31 जानेवारीपर्यंत आर्थिक दिलासा मिळणार आहे। मात्र ओबामा केअरच्या ACA सबसिडी विस्ताराबाबत कोणतंही आश्वासन देण्यात आलेलं नाही। डेमोक्रॅट्सनी हे अनुदान 3 वर्षांसाठी वाढवण्यासाठी लढा सुरू ठेवण्यात असल्याची घोषणा केली आहे। दरम्यान काही रिपब्लिकन खासदारांनी संपूर्ण शटडाऊनला टीव्ही शो असं म्हणत टीकाही केली। बीबीसीनं 6 जानेवारी 2021ला ट्रम्प यांच्या भाषणाचं चुकीचं संपादन झाल्याबद्दल माफी मागितली आहे। माहितीपटात 2 वेगळे भाग एकत्र दाखवल्याने ट्रम्प सतत हिंसाचाराला चिथावणी देत असल्याचा आभास निर्माण झाला। या वादानंतर बीबीसीचे महासंचालक टिम डेव्ही आणि न्यूज CEO डेबोरा टर्नेस यांनी राजीनामे दिलेत। ट्रम्प यांनी $1 अब्ज इतक्या मानहानी दाव्याची नोटीस पाठवली असली तरी बीबीसीनं भरपाई नाकारली आहे। कार्यक्रम ब्रिटनपुरता होता, नुकसान झालं नाही आणि संपादन अनावधानाने झालं असं संस्थेनं स्पष्ट केलंय। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुतारेस यांची भेट घेतली आहे। सध्याच्या जागतिक व्यवस्थेतील बदल, बहुपक्षवादावर होणारे परिणाम आणि विविध प्रादेशिक संकटांवर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली। जयशंकर यांनी भारताच्या विकास प्रवासासाठी गुतारेस यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल आभारही मानलेत। त्यांनी गुतारेस लवकरच भारत भेटीवर येतील अशी आशाही व्यक्त केली। या बैठकीला संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत पी हरीश आणि भारतीय दूतावासातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। भेटीपूर्वी जयशंकर G7 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत देखील सहभागी झाले होते।